हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ग्रंथ विवेकच्या माध्यमातून संघ शताब्दीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे. संघासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ग्रंथाविषयीची भावना. नमस्कार. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आता येणाऱ्या 25मध्ये शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर मला अतिशय आनंद आहे की साप्ताहिक विवेकनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. डॉक्टर हेडगेवार हे द्रष्टे होते आणि त्यांनी संपूर्ण देशाचा विचार करून ह्या देशाला प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न कसं करता येईल, सामर्थ्यशाली कसं करता येईल आणि म्हणून या देशाच्या समस्येची जी मुळं होती ती त्यांनी त्याचा अभ्यास केला, अध्ययन केलं आणि त्यातूनच त्यांनी हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर हिंदू समाजाचं संघटन केलं पाहिजे. हिंदू समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रात प्रगती आणि विकासाच्या दिशेने नेलं पाहिजे. हिंदू समाजाला जातीवाद, अस्पृश्यता, उच्च नीचतेचा भाव, सामाजिक विषमतेतून मुक्त करून आर्थिक आणि सामाजिक समता कशी प्रस्थापित होईल या दृष्टीने एक समाज सुधारक आणि राष्ट्र निर्माते म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉक्टर हेडगेवारांच्या नंतर परमपूजनीय गोळवलकर गुरुजींनी संघाला एक नवीन दिशा दिली. गुरुजींचा विचाराचा बेस आध्यात्मिक होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं प्रतिबिंब संघाच्या कार्यक्षेत्रावर आलं. त्या काळामध्येच, गुरुजींच्याच काळामध्ये आणि डॉक्टरांपासूनच संघाने विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची सुरुवात केली आणि मला आठवतं की विश्व हिंदू परिषद, मजदूर संघ, विद्यार्थी परिषद, किसान संघ, अनेक प्रकारचे संघाचे आर्म्स तयार झाले. त्यावेळी मला आठवतं सरसंघचालक, पूर्व सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अतिशय सुंदर शब्दात आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे पॉवर प्रोजेक्टमध्ये वीज तयार होते आणि कुठे ती इंडस्ट्रीकरता वापरल्या जाते, कुठे ती शेतीकरता वापरल्या जाते, कुठे घरामध्ये अंधार असेल तर त्या ठिकाणी प्रकाशाकरता वापरल्या जाते, तिचा वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग होतो. त्याप्रमाणे संघ हे एक पॉवर स्टेशन आहे आणि समाजाच्या सगळ्या क्षेत्रात स्वयंसेवक जातील आणि समाजामध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे, जे युगानुकूल राष्ट्रीय परिवर्तन आहे, ज्यातून आपली मातृभूमी, आपला देश परमवैभवशाली होईल, सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली होईल, भय, भौक, आतंक, भ्रष्टाचार यापासून मुक्त होईल, गरिबी, भूकमरी, बेरोजगारीपासून मुक्त होईल आणि जगातली महाशक्ती बनेल, विश्वगुरू बनेल, आर्थिक महाशक्ती बनेल. आणि आम्ही जी आपली शक्ती वाढवणार आहोत ती आम्ही विस्तारवादी नाही आहोत. तर आमची संस्कृती, इतिहास, संस्कृतीने विरासत ही महत्त्वाची आहे. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती महत्त्वाची आहे आणि म्हणून व्यक्तीवर संस्कार करून आम्हाला असा देश घडवायचा आहे की जो विश्वगुरू बनेल. आज आमचं योगविज्ञान, आमचं आयुर्वेद सगळ्या विश्वाचं आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. पण एकीकडे योगविज्ञान आणि आयुर्वेदामध्येही काम करत असताना मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धतीमध्ये संस्कारक्षम समाज कसा तयार करायचा, व्यक्तीवर संस्कार कसे करायचे यावर काम करत असतानाही आम्ही ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च या सगळ्या विषयात काम करून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकास केला पाहिजे. एकीकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक या दोन्ही आधाराचा उपयोग करून आपला देश चंद्रयानामध्ये यशस्वी झाला. आज एका प्रकारे मोठं रिसर्च, संशोधन सुरू आहे. आपल्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनियर जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय आहेत. आपल्या देशामधले डॉक्टर अमेरिकेत आणि लंडनमध्ये, UK मध्ये 10 डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भारतीयांचा ठसा उमटलेला आहे. मी काही दिवसापूर्वी आपल्या IITतून पास झालेल्या जे जुने आपले अनेक प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या एका कॉन्फरन्समध्ये अमेरिकेच्या, मी इथून दिल्लीतून बोलत होतो आणि माझ्या लक्षातच आलं की अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या कंपनी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्यातल्या अनेक कंपनीचे CEO हे भारतीय आहेत. आपल्या IIT कॉलेजमधून पास झाले आणि त्या ठिकाणी ते उत्तम काम करत आहेत. आणि म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, CEO आज जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनीचे भारतीय आहेत. भारतीयांमध्ये सगळी क्षमता आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि विरासतच्या आधारावर संस्कार, योग्य संस्काराच्या आधारावर योग्य प्रशिक्षण
आणि प्रबोधन याचा उपयोग करून ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान यावर संघाने खूप मोठं यश मिळवलेलं आहे. संघाच्या हिशोबाने की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी अँड ॲप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ. खरं म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की वाशिम जिल्ह्यातले नानाजी देशमुख हे नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये सुरुवातीला नोकरी करत असताना साफसफाई करण्याकरता आले. काम करत होते, करता करता केवढे मोठे प्रचारक झाले आणि किती मोठं काम त्यांनी आपल्या आयुष्यात केलं. दत्तोपंतांच्या बरोबर एक रामदासजी नावाचे कार्यकर्ते होते. ते आमच्या इथल्या वर्धा जिल्ह्यातल्या सेलूजवळ एक गाव होतं, तिथले होते. त्या गावातून ग्रामीण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आले आणि दत्तोपंतांच्या सहवासात बघता बघता ते एक मोठे कार्यकर्ते झाले. अशा हजारो लाखो उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामधून आपण समजू शकतो की संघ हे व्यक्ती निर्माणाचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. चांगली माणसं, संस्कारित माणसं, देशभक्त माणसं, ज्यांना संवेदनशीलता आहे, सामाजिक जबाबदारी आहे, ज्यांच्यामध्ये सामाजिक सेन्सिटिव्हनेस आहे आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये आपला घर परिवार सांभाळून समाजाकरता, देशाकरता समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा आहे, असे अनेक कार्यकर्ते हे संघाने घडवले. मी पण त्यातला एक छोटासा स्वयंसेवक आहे, सामान्य स्वयंसेवक आहे. आता विदेशामध्ये मला खूप जाण्याची संधी मिळते. अनेक विद्यापीठाच्या 7 डॉक्टरेट डिलीट मला मिळाल्या. मी जेवढा विद्वान नाही आहे, पण मला ज्यावेळी लोक विचारतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हे एवढं काम कसं करू शकले, तर मी त्यांना सांगतो की संघ आणि विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना कार्यकर्त्याचा विचार, टीमवर्क आणि सगळे मिळून काम करण्याची पद्धती, समाजाबद्दल, देशाबद्दलची कटिबद्धता, राष्ट्राबद्दलची मातेसमान असणारा भाव, या सगळ्यातून जे काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली, त्यातून मी काम केलं. मी काही इंजिनियर पण नाही आणि मॅनेजमेंटचा एक्सपर्ट पण नाही, पण जे संघाने आणि विद्यार्थी परिषद संस्कार दिले त्यातून मी काम करायचा प्रयत्न केला. त्यामुळे जे काही यश असेल तुमच्या भाषेत ते माझं नाही आहे, मला संघात आणि विद्यार्थी परिषद मिळालेल्या संस्काराचा आहे. मला असं वाटतं की आज जगात खूप स्थित्यंतर होत आहेत. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशावेळी सगळ्या विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. विश्वशांती आणि विश्वाची प्रगती आणि भय, भूक, आतंक, भ्रष्टाचार, गरिबी, भूकमरी, बेरोजगारीपासून मुक्त विश्व आणि संस्कारित मूल्यांवर, विशेषतः सांस्कृतिक मूल्य, त्याचे संस्कार आणि त्याच्या आधारावर असणारी समाजरचना विश्वामध्ये उभी करणं हे मोठं चॅलेंज आहे, आव्हान आहे. पण हे ताकद भारतीय संस्कृती, इतिहास, विरासतीतून मिळालेल्या संघाच्या सिस्टीममधून तयार झालेल्या स्वयंसेवकांमध्ये आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलं होतं की हे शक्य होणार आहे. मला आठवतं संघाचे अनेक द्रष्टे नेते असे होऊन गेले. दत्तोपंत ठेंगडी, त्यांनी कलकत्त्यामध्ये भारतीय मजदूर संघाच्या अधिवेशनात, साल मला आठवत नाही, पण बहुतेक 71-72 वगैरे असेल, ज्यावेळी कुठेही संघ एवढा ताकदवान नव्हता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की कम्युनिझम ज्या धर्तीतून सुरू झाला तिथेच तो परास्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी दत्तोपंतांच्या या भविष्यवाणीवर लोकांनी त्याची अनेक ठिकाणी विनोद झाले. पण आज दत्तोपंतांची भविष्यवाणी ठरली, आज खरी ठरली. आज चायनामध्ये, रशियामध्ये सगळीकडे कम्युनिझम संपला. तुम्ही जर कधी हंगेरी नावाच्या देशात गेले, आणि आत्ता मी झेकोस्लोवाकियात गेलो होतो, तर मार्क्स, लेनिनचे पुतळे लोकांनी उखडून फेकले. एका बगीच्यामध्ये आपल्या इथे हंगेरीमध्ये, ज्या शहरात कॅपिटल आहे, नाव विसरलो मी, तिथे एका बगीच्यामध्ये सगळ्या कम्युनिस्ट क्रांतिकारकांचे पुतळे उखडून फेकले होते. युरोपमध्ये जो भाग रशियाला लागून होता, त्या भागामध्ये रशियाच्या प्रभावाखाली निश्चितपणे कम्युनिझमचा प्रचार झाला होता. पण आज सगळ्यांनी कम्युनिझम सोडून दिला. आज कम्युनिझम समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. कम्युनिस्ट पार्टींना रिलेव्हन्स राहिलेला नाही आहे. आणि चायनाने देखील लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर नॉन रेसिडेंट चायनीजच्या इन्व्हेस्टमेंटमधून नवीन चायना उभं करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. त्यामुळे कम्युनिझम संपला. समाजवादी जे होते, डॉक्टर राम मनोहर लोहियांपासून तर मधु दंडवते, मधु लिमय, SM जोशींपर्यंत मोठी मोठी नेते होती. जॉर्ज फर्नांडिसांना तर मी आपला आयकॉन मानतो. पण समाजवादी विचार पण आता रिलिव्हन्स राहिला नाही. आणि स्वतंत्र पार्टी म्हणून जी पुंजीवादी अर्थव्यवस्था सांगणारी होती
ती पण आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. आता जगामध्ये विचार सुरू आहे की विश्वाचं कल्याण करणारा आर्थिक विचार कोणता, विश्वाचा कल्याण करणारा सामाजिक विचार कोणता, विश्वाचा कल्याण करण्याचा मार्ग कोणता, कोणतं शिक्षण त्याकरता अभिप्रेत आहे, कशा प्रकारची सिस्टम अभिप्रेत आहे, कशा प्रकारचं देश घडवायचा याचा विचार सुरू आहे. मी असं म्हटलं तर गैर होणार नाही की आज मोठ्या प्रमाणावर आज जगामध्ये कन्फ्युजन आहे. कारण अमेरिकन पाश्चात्य लिबरल इकॉनॉमीनी देखील प्रश्न सुटले नाही. कम्युनिझम समाजवाद संपला. त्यामुळे आता जगामध्ये अशी नवीन विचारधारा आवश्यक आहे की जी रोजगार निर्माण करणारी आहे, आर्थिक प्रगती आणि विकास करणारी आहे, गाव गरीब मजदूर आणि शेतकरी यांना समृद्ध संपन्न करणारी आणि देशाचं एक्सपोर्ट वाढवणारी, इम्पोर्ट कमी करणारी आणि ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाचा आधार घेऊन काम करणारी व्यवस्था निर्माण करायची आहे, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक शोषणाला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झालेली लोकतांत्रिक प्रणाली ही त्याची विशेषता असेल. आज जगातले मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे भारत आहे आणि त्यामुळे डेमोक्रेसी जी आहे हीच शासन व्यवस्था अवेलेबल बेस्ड शासन व्यवस्था आहे आणि त्या शासन व्यवस्थेवरच विश्वाचं कल्याण या भावनेतून कामकारी हिंदू संस्कृती, इतिहास आणि विरासत आणि या विचाराचा सातत्याने प्रचार करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केवळ वैचारिक नाही तर या विचाराच्या अनुरूप उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता मिशनरीजसारखे लाखो करोडो कार्यकर्ते तयार करण्याची क्षमता ही खऱ्या अर्थाने आता ही सुरुवात झालेली आहे. हे माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे आतापर्यंत जो 100 वर्षाचा संघ होता ती तर न्यूजरील आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी आहे. अब तो सही फिल्म सुरू होना बाकी है. कारण आता सगळी तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्या प्रकारच्या विचाराचं उद्दिष्ट स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत बनवत असताना, भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवत असताना, विश्वगुरू बनवत असताना भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत आणि भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती, हिंदू जीवन पद्धती, अटल बिहारी वाजपेयींची हिंदू तन मन धन आपली कविता आहे. आणि म्हणून हिंदुत्व हे जातीवाचक नाही, सांप्रदायिक नाही, तर हे पुरोगामी आहे, प्रगतिशील आहे. मी पुरोगामी शब्द मुद्दामून वापरतो. हे संकुचित नाही, सांप्रदायिक नाही, समतेचा संदेश देणारा आहे, सर्वांना सामावून घेणारा आहे. सहिष्णुता, सहजता, सरलता, सर्वसमावेशकता हे हिंदुत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि धर्माचा संबंध कर्तव्याशी आहे. सुप्रीम कोर्टाने हिंदुत्वाच्या आधारावर दिलेल्या जजमेंटमध्ये देखील या धर्माचा अर्थ कर्तव्य म्हटलेला आहे. शिक्षक म्हणतो की मी माझ्या धर्माचं पालन करतो आहे, कोणी डॉक्टर म्हणतो मी माझ्या वैद्यकीय धर्माचं पालन करतो आहे, म्हणजे माझ्या कर्तव्याचं पालन करतो आहे. अशा प्रकारचा एक संस्कारित समाज, प्रगतिशील समृद्ध संपन्न राष्ट्र, इतिहास संस्कृती विरासतेच्या आधारावर मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती याच्या आधारावर होणारी समाजरचना आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं उद्दिष्ट समोर ठेवत असताना विश्वगुरू, संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं या भावनेतून काम करणारी सर्वसमावेशकता, सहिष्णुता याच्या आधारावर हे जे वैचारिक तत्त्वज्ञान आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त संघच देऊ शकतं असा एक स्वयंसेवक म्हणून मला विश्वास आहे. विवेकनी वेळोवेळी अनेक अतिशय चिंतनशील विषयावर जे राष्ट्राला आवश्यक आहे, समाजाकरता आवश्यक आहे, अशा अनेक विषयावर आपलं चिंतन करून त्यांनी अनेक प्रकारचे असे पुस्तकं, अंक प्रकाशित केलेले आहेत आणि ज्याच्या पार्श्वभूमी ही नेहमी संघ विचाराची असली पाहिजे, ज्याचा भावार्थ संघ विचाराशी रिलेटेड असला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात विवेकनी हा जो 100 वर्षाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लिहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ग्रंथ हा वैचारिकदृष्ट्या संघ स्वयंसेवकांनाच नाही तर राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं उद्दिष्ट समोर ठेवून समाजामध्ये काम करणाऱ्या हजारो लाखो लोकांना हा प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. मला विश्वास आहे की डॉक्टर हेडगेवारांनी ज्या स्थापनेतून, ज्या विचारातून संघाची स्थापना केली ते त्यांचं उद्दिष्ट आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. आणि म्हणून या शतक महोत्सवी वाटचालीनंतर संघाच्या रूपाने हे परिवर्तन नक्की होईल असा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्व लेखकांना, विचार करणाऱ्या विचारवंतांना, ओपिनियन मेकर्सला आणि वैचारिकदृष्ट्या काम करणाऱ्या सर्व लोकांना हा प्रेरणादायी अंक नक्कीच प्रेरणा देईल
आणि भविष्याकरता काम करण्याकरता उत्साह वाढवेल असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की जय.